एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे मंडे आणि आज आलेलो आहे आपण सीफूड ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये। तर आता जाऊया आपण स्मार्ट बाजारमध्ये आणि त्यानंतर बाकी पण ठिकाणी जाऊयात। इथे होतं बिग बाजार आणि आता त्याचं झालेलं आहे स्मार्ट बाजार। तर आता तेच आता आपण फिरतोय। तो 1.25 kgचा टीन थोडी असणार, तो त्यापेक्षा मोठा आहे। 3.7 kgचा बिकाजीचा रसगुल्ला आहे इथे आणि 929 MRP वाला आहे। बिकाजीचा रसगुल्ला खरंच जाम टेस्टी असतो। काय घ्यायचंय? पण मला काय वाटतं आधी आपण वरती जाऊन यावं। हो ठीक आहे, आणि नंतर मग यावं, हो ना। इथे क्लोथिंग सेक्शन नाही आहे का? आणि आता क्लोथिंग सेक्शन नाही आहे। क्लोथिंग कपडे हाँ ओके, आधी आपण तिकडे पण एकदा राऊंड मारूया। सामान खूप जास्त आहे। चला आता आपण क्लोथिंगच्या याच्यामध्ये आलेलो आहे। कपड्यांच्या ना एवढी व्हरायटी नाही आहे। कुठून म्हणजे कुठून? तर इथे बघा ह्या जीन्स आहेत। काय बोलत होता तू? ते जीन्सचा घेऊ HM मधून जीन्स। HM आहे, हा असंच करतोय। H&M आहे। तो बोलत होता की आता HM कुठला? HM खोपोलीला सुपर मार्केट, तिथून जीन्स घेते का? H&M आहे, तिथून जीन्स घेतेस का? मला पण असं वाटतंय घ्यावं। एक मन म्हणतोय नाही पण घ्यावं। सध्या ना मी कपड्यांची शॉपिंग खूप कमी केली, खूप म्हणजे खूप, कारण माझा खर्च बाकीचा खूप अवांतर खर्च खूप जास्त झाला ना, त्यामुळे
मॅडम करत होते, कारण एक्झिट इकडनं नाही त्या साईडने आहे, त्यामुळे. चला आता वरती जाऊया, टिक्की वगैरे खाऊ. नको. आणि आता काय घ्यायचं? तू काय घेणार? तू काय घेणार? मला वाटतंय मी आलू टिक्की घ्यावी आणि फ्रेंच फ्राईज घेणार. हां, चला घेऊन येऊया. तसं मी पाहुणं बघायला आलेलं आहे आपलं फ्रेंच फ्राईज, कोक आणि आलू टिक्की. तर आता मी मस्त व्हेज आलू टिक्की खाते. मॅकडॉनल्ड्सची आलू टिक्की खरंच भारी लागते. ट्राय केली नसेल तर नक्की करा. आणि सोबत कोक मस्त. वापस जा रहे बिना छोले भटुरे खा के, बिकॉज मूड चेंज झाला आहे आता, दॅट्स वाय. खूप भारीच आहे. आणि हा का स्टॉप झालाय, मूवमेंट करत होता कधीचा.
जीजमधनं आम्ही निघालेलो आहे घरी जाण्यासाठी आणि आत्ताच 7 o'clock झाले, 7 वाजलेत. तर बरंच फिरलो, खाल्लं पिलं आणि आता जाऊयात घरी. घरी जातो आता तिकडनं भाजी घ्यायची आणि 1-2 काम आहेत ते करूयात आणि घरी जाऊयात.